नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे। आज आपण कढी बघणार आहोत, पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। तर यासाठी मी हे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। हे बघा, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 5 लवंगा घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आता ही हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे आणि ही आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। हे बघा, आता दह्यामध्ये बेसन मिक्स करायचं आहे आपल्याला, गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत अजिबात बेसनाच्या। हे बघा, आता हे मी दह्यामध्ये बेसन पीठ मिक्स केलेलं आहे आणि हे आपल्याला आहे ना असं पातळ बनवायचं। थोडं पाणी पण टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे काय होतं, ते पातळ असलं की व्यवस्थित सेट होतं। हे बघा, आता ही हिरवी मिरची दाखवली ना मी, आता तुम्हाला तिखट किती लागतं त्या आवडीनुसार घ्या तुमच्या। आता मी 1 चमचा टाकणार आहे त्याच्यामध्ये मिरची। हे बघा, आता ही मी तुम्हाला सांगितलं होतं आलं लसूणची पेस्ट आहे, तर ही पण आपल्याला 1 चमचा ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे। हे बघा, आता हा आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तुम्हाला तूप पाहिजे असेल तर तुम्ही तूप पण घेऊ शकता। आणि आता पहिल्यांदा मोहरी, मग हे मेथी दाणे, आता ह्याची सगळ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे। हे बघा, आता हे मी सर्व तुम्हाला दाखवलं होतं ना, जिरं, मोहरी, मेथीचे दाणे वगैरे सगळं, मिरच्या, ह्याची फोडणी द्यायची आपल्याला। हे बघा, आता मी फोडणी दिलेली आहे। हे बनवलंय ना दह्याचं, हे आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। बघा, आता हे मी तुम्हाला दाखवलं होतं ना दही आणि बेसनचं, मिरची पावडर वगैरे टाकलेली। आता हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये हे ओतायचंय आणि छान उकळी येऊन द्यायची आपल्याला आता ह्याला। हे बघा, आता हा मी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी, कारण ही कढी आहे ना गोड असते। आणि हे मीठ घेतलेलं आहे 1 चमचा, तर मीठ आणि तिखट तुमच्या आवडीने घ्या। आता हा गूळ आणि हे मीठ, आता हे दोन्ही पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, आता ही उकळी येऊन द्यायची अशी छान, गूळ आणि मीठ पण मिक्स केल्यानंतर। मग आता ही कढी आपली तयार आहे। हे बघा, आता ही आपली कढी तयार आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते जवळनं। हे बघा, आता ही भाताबरोबर खा तुम्ही किंवा चपाती बरोबर खा, खूप छान लागते ही खायला कढी। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी वाटली ते। अशा प्रकारे आपली कढी बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।